श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आज 13 फेब्रुवारी. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज आहे जागतिक रेडिओ दिवस. 1946मध्ये आजच्याच दिवशी संयुक्त राष्ट्रसंघात रेडिओचं पहिलं प्रसारण झालं. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण रेडिओसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहोत. श्रोते हो, केवळ आवाजाच्या माध्यमातून जग जोडणाऱ्या प्रसारणकर्मींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 13 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. स्पॅनिश रेडिओ अकादमीच्या विनंतीवरून नोव्हेंबर 2011मध्ये युनेस्कोनं हा निर्णय घेतला आणि डिसेंबर 2012मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने त्यावर मोहर उमटवली. रेडिओ तंत्रज्ञानाला डिजिटल तंत्रज्ञानाची आणि इंटरनेटची जोड मिळाल्यानंतर आवाजाचं हे माध्यम अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा या माध्यमातला वापर हे साधन राहील आणि ते मानवी आवाजाची जागा घेऊ शकणार नाही, अशी यंदाच्या रेडिओ दिनाची संकल्पना आहे. सार्वजनिक प्रसारण सेवेत ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं माध्यम म्हणून आकाशवाणी गेली अनेक वर्ष चोख कामगिरी बजावत आहे. आजपर्यंत माहितीची देवाणघेवाण आणि जगभरातील लोकांना माहिती पुरवण्यासाठी रेडिओनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माहिती, मनोरंजन आणि शिक्षणाचं सर्वात विश्वासार्ह, स्वस्त आणि सुलभ साधन म्हणून रेडिओ आजही तितकाच महत्त्वाचा आहे. डिजिटल युगातही रेडिओ आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहे. सध्याच्या AIच्या युगात रेडिओ क्षेत्रात होत असलेले बदल आणि भविष्यातली आव्हानं याविषयी अधिक माहिती देत आहेत आकाशवाणीचे माजी हंगामी वृत्तनिवेदक नरेंद्र बेडेकर. रेडिओ तंत्रज्ञानाचा पाया 1865 म्हणजे 160 वर्षांपूर्वी रचला गेला. पहिली व्यावसायिक रेडिओ सेवा सुरू झाल्याला आता 105 वर्ष होत आहेत आणि आपल्या आकाशवाणीला आता 90 वर्ष झाली आहेत. या प्रदीर्घ काळात रेडिओच्या तंत्रात, वापरात, उपयुक्ततेत फार मोठे बदल झाले. पण सगळ्यात मोठं आव्हान या काळात आकाशवाणीसमोर जर कोणतं उभं राहिलं असेल तर ते दूरचित्रवाणीचं. श्राव्यतेला दृश्याचीही जोड मिळाल्यामुळे दूरचित्रवाणीचं माध्यम अधिक प्रभावी होतं, लोकांना ते आकर्षित करीत होतं. पण या आव्हानाचा आकाशवाणीने त्याकाळी समर्थपणे मुकाबला केला. आपल्या वाचिक अभिनयानं प्रसंगातली नाट्यमयता, श्रोत्यांच्या मनःचक्षूंसमोर हुबेहूब उभे करण्याची क्षमता असलेल्या अनेक कलाकारांनी ही उणीव आकाशवाणीला भासू दिली नाही. आकाशवाणीवर खेळाचं होणारं धावतं समालोचन तर तो सामना डोळ्यासमोर हुबेहूब उभा करत असे. हे समालोचन इतकं उच्च पातळीचं असे की TV संचावर क्रिकेटचा सामना पाहताना TVचा आवाज बंद करून सोबत आकाशवाणीची कॉमेंट्री लावून क्रीडा रसिक सामन्याचा आनंद घेत असत. पण आता आकाशवाणीच्या पुढच्या आव्हानात अधिकाधिक भर पडत चालली आहे आणि याचं कारण दळणवळण क्षेत्रात होणारी मोठी क्रांती. वाहिन्यांची संख्या बेसुमार वाढली. ज्याला जे हवं ते त्याच्या अभिरुचीला साजेसं आज सहज उपलब्ध आहे. मोबाईलमुळे तर आता माहिती आणि मनोरंजनासाठी आकाशवाणी, दूरदर्शन कशाचीच गरज उरली नाही. नाट्यगृह ओस पडतायत. चित्रपटगृहांचीही भविष्यात गरज लागेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात आकाशवाणीसमोर सगळ्यात कुठलं आव्हान मोठं असेल तर ते आपला असलेला श्रोतृवर्ग टिकवण्याचं आणि त्याबरोबरीनं समाजाच्या नवनवीन वर्गाला आपल्याशी जोडून घेण्याचं. त्यासाठी सर्वात आधी आकाशवाणी किंवा रेडिओ माध्यमानं आपल्या माध्यमाची क्षमता मुळात जाणून घ्यायला हवी आणि आपलं माध्यम हीच आपली ताकद आहे हा आत्मविश्वास ठेवायला हवा. यातून काय घडतं हे आकाशवाणीनं 12 वर्षापूर्वीच अनुभवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षापूर्वी आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या काही महिन्यातच मन की बात हा कार्यक्रम प्राधान्यानं आकाशवाणीच्या माध्यमातून सुरू केला आणि या एका कृतीतून अनेक गोष्टी घडल्या. महानगरापासून खेड्यापाड्यात पसरलेल्या करोडो जनतेला आकाशवाणी या माध्यमाचं अस्तित्व आणि महत्त्व जाणवलं. जाहिरातदार आणि प्रायोजकांचं पुन्हा एकदा या माध्यमाच्या ताकदीकडे लक्ष वेधलं गेलं. आकाशवाणीला जणू नवसंजीवन प्राप्त झालं. आपल्या माध्यमाच्या क्षमतेचा असाच आत्मविश्वास ठेवून प्रेक्षक, विशेषतः नवीन पिढी, युवक, विद्यार्थी यांना आकर्षित करणारे कार्यक्रम आकाशवाणीने आखायला हवेत. त्यात ह्या सगळ्या घटकांना सहभागी करून घ्यायला हवं. समाजावरती प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती मोठ्या संख्येने आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी झाले तर निश्चितच श्रोत्यांची संख्या वाढेल.
तसंच इतर दृकश्राव्य वाहिन्या आणि समाज माध्यमात सध्या काय घडतं आहे यावर लक्ष ठेवून त्याच्याशी सुसंगत असे कार्यक्रम करावे लागतील. हे करत असताना समाजाला काय हवं आहे ते देण्याबरोबरच समाजाला काय देणं आवश्यक आहे याचं देखील भान राखून कार्यक्रम व्हायला हवेत. आता आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी एखाद्या विशिष्ट वेळीच रेडिओ लावायला पाहिजे असं काही बंधन नाही. रेडिओ ॲप, यूट्यूब लिंकद्वारे ते ऐकता येतात अगदी केव्हाही. पण आज हे समाजातल्या किती जणांना माहिती आहे? आकाशवाणी आता मोबाईलद्वारे आपल्या सगळ्यांच्या मुठीत आहे याचं ॲग्रेसिव्ह कॅम्पेनिंग करणं आवश्यक आहे. ते कसं करायचं हे आव्हानही आकाशवाणीसमोर आहे. अर्थात आकाशवाणी इतर माध्यमांचं आणि आपल्याच क्षेत्रातल्या इतर श्राव्य वाहिन्यांचं आव्हान स्वीकारून पुढे जाईल यात शंकाच नाही. आज जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्तानं कम्युनिटी रेडिओचाही विचार करणं क्रमप्राप्त आहे. भारतातली 528हून अधिक कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स आजही तळागाळातल्या लोकांचा आवाज मानली जातात. म्हणूनच ईज ऑफ डुईंग बिझनेस या उपक्रमाअंतर्गत भारत सरकारनं कम्युनिटी रेडिओ क्षेत्रातील परवाना प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक केली आहे. अर्थात एवढ्यावरच थांबून उपयोग नाही. आज भारताच्या विशाल लोकसंख्येचा विचार करता कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सची संख्या खूप कमी आहे. ती वाढवायला खूप संधी आहे. आज देशातल्या अनेक विद्यापीठात किंवा शिक्षण संस्थांकडे स्वतःची मोठी मोठी विद्यासंकुलं आहेत. आपापल्या संकुलात त्यांनी स्वतंत्र कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू केली तर विद्यापीठ आणि महाविद्यालयाअंतर्गत संवाद वाढेलच, पण तरुणांनाही या क्षेत्रात संधी मिळेल. त्या केंद्रांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या योजना आणि संदेश लोकांपर्यंत पोहोचवता येतील. यासाठी परवाना प्रक्रिया सुलभ करण्याबरोबरच शिक्षण संस्था आणि विद्यापीठांना रेडिओ केंद्र सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणं, आवश्यक ते तंत्रसहाय्य उपलब्ध करून देणं, तसंच अशा कम्युनिटी रेडिओ केंद्रातून होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये योग्य स्पर्धा निर्माण करून चांगल्या कार्यक्रमांना पुरस्कार देणं, अशा अनेक गोष्टी सरकारला करता येतील. शेवटी रेडिओ माध्यमाची विश्वासार्हता आधीही होतीच आणि आजही आहे. किंबहुना आज ती लोकांना अधिक पटली आहे. शेकडो वाहिन्यांच्या गदारोळात कुठली बातमी खरी कुठली खोटी हा संदेह मनात निर्माण होत असतानाच साहजिकच श्रोत्यांची पावलं किंवा त्यांचे कान आकाशवाणीकडे वळतात. आपत्कालीन कालावधीतही करोना काळात रेडिओने आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्यामुळे रेडिओ हे माध्यम कधीही कालबाह्य होणार नाही आणि रेडिओ सदैव लोकांना साथ देईल यात शंकाच नाही. श्रोते हो, माहिती, संवाद आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचं महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचं महत्त्व तेव्हाही होतं आणि आजही आहे. रेडिओ या माध्यमाने आपली सर्वात विश्वासार्ह माध्यम ही ओळख जपली आहे. याविषयी आपले अनुभव व्यक्त करत आहेत आकाशवाणी मुंबईच्या सहाय्यक संचालक उमा दीक्षित. आत्ता सध्याच्या एकूण काळामध्ये वेगवेगळी पॉडकास्ट आपल्याला ऐकायला मिळत आहेत. यूट्यूबर्स खूप वाढलेले आहेत, रील्स बनवणारे खूप आहेत. त्यामुळे आकाशवाणीचं महत्त्व थोडंसं कमी झालेलं आहे का, आकाशवाणी कोणी ऐकत नाही असं झालेलं आहे का, तर असं वाटत असतानाच आकाशवाणीचा अमुक एक परवाचा कार्यक्रम ऐकला आणि खूप बरं वाटलं किंवा असे विविध प्रकारचे प्रतिसाद बघायला मिळतात आणि आमच्या वेगवेगळ्या केंद्रांमध्ये काम करणाऱ्या आमच्या सहकारी मित्रमैत्रिणींकडून ऐकायला मिळतं आणि खूप बरं वाटतं. कधीकधी श्रोतेही कळवतात, म्हणजे फक्त मी आकाशवाणीमध्ये नोकरी करत असल्यामुळे त्यांना माहिती असतं आणि मग ते कळवतात की परवाचा कार्यक्रम खूप आवडला, अमुक एक मुलाखत आवडली, ती ऐकायला मिळेल का परत वगैरे. तर आकाशवाणीचं महत्त्व निश्चित आहे. फक्त याच्यामध्ये आता आकाशवाणीमध्ये काम करणाऱ्या निर्मात्यांसमोरही आता आव्हानं वाढलेली आहेत. त्या आव्हानांना अगदी यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी ते सज्ज आहेत, कारण त्यांचं आजपर्यंतचं प्रशिक्षणच असं आहे. ते त्यांच्याकडून निश्चितपणे होत राहतं, कारण पब्लिक ब्रॉडकास्टिंग हे आमच्या अगदी नसानसात भिनलेलं आहे. कुठेतरी आजच्या दिवसात कुठेतरी ऐकायला मिळतं की टुडे इज अ वर्ल्ड रेडिओ डे, तेव्हा मनात असं येतं की अरे आमचा तर रोजच असतो रेडिओ दिवस. तर एकूणच आकाशवाणीचे कार्यक्रम करताना स्वतःलाही खूप काही मिळालं, स्वतःही खूप प्रगल्भ होत गेलो असं जाणवतं. प्रत्येक किचकट किंवा दुखऱ्या विषयाची समज येत गेली आणि ही समज प्रत्यक्ष जगताना आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही खूप उपयोगी पडली. आनंददायी पालकत्व म्हणून मी एक पालकत्वावर कार्यक्रम करत असे आकाशवाणीत असताना आणि त्याने मला एक पालक म्हणून खूप शिकायला मिळालं. वेगवेगळ्या लोकांना भेटत होतो, त्यामुळे आपल्या मुलांना कसं वाढवावं याबद्दलची जागरूकता किंवा याबद्दलच्या छोट्या छोट्या टिप्स सहज मिळत राहिल्या.
म्हणजे ही कदाचित 21-22 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पण तेव्हापासून हे सगळं कळत राहिल्यामुळे आणि आकाशवाणीमध्ये वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ अगदी आनंदाने बोलवलं की आवर्जून येत असत. त्यामुळे हे सगळं शिकायला बघायला मिळालं आणि त्याचा आमच्या रोजच्या जगण्यात खूप उपयोग झाला. आज मागे वळून बघताना असं वाटतं की आकाशवाणीने आपल्याला जे दिलं आहे ते अत्यंत बेशकिमती आहे. त्याचं कुठे कशाशीही तुलना होऊ शकत नाही. आणि या नोकरीने, ही नोकरी खरं तर कधीच नव्हती, हे रोजचं आनंदाचं काम होतं आणि खूप चांगलं टीमवर्क यामुळे उभं करता आलं. आणि या टीममधल्या आमच्या मुलीसुद्धा, माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या सहकारी, माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या मुली, तितक्याच निष्ठेनं, तितक्याच आनंदाने, तितक्याच कष्टाने हे काम माझ्याबरोबर करत राहिल्या आणि त्यामुळे अतिशय चांगले कार्यक्रम आम्हाला करता आले. नभोनाट्य विभाग हा माझ्याकडे बरीच वर्ष होता, त्यामुळे नाटकातून सुद्धा प्रबोधन करता येऊ शकतं किंवा नाटकातून मनोरंजन हे साधायचंच असतं, पण नाटकातनं काहीतरी संदेशही देता आला अगदी नकळत, खूप गमती जमतीतून. तर तो प्रयत्न खूप छान करता आला आणि त्यातनं सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रकारे पब्लिक ब्रॉडकास्टिंगचा हेतू साध्य करता आला. त्यामुळे हा एक अत्यंत आनंददायी असा प्रवास आहे. आकाशवाणीची नोकरी हा किंवा आकाशवाणीत काम करणं हा, आकाशवाणीशी जोडलं जाणं हा. एकच उदाहरण जाता जाता अगदी सांगेन. आम्ही आकाशवाणीवर वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आम्ही श्रोत्यांचा प्रतिसाद घेण्यासाठी डायल इन कार्यक्रम करत असू. तर कधीतरी महिन्यात 2 महिन्यातनं एकदा. तर एक कार्यक्रम करत असताना सुरुवातीलाच एक फोन आला आणि त्या बाई मला म्हणाल्या की ताई, पोळ्या करायचा खूप कंटाळ येतो, पण तुमचा कार्यक्रम ऐकताना पोळ्या कधी होऊन जातात ते कळत नाही. आणि दुसरा शेवटचा फोन त्या कार्यक्रमात होता. एका बाईंचा फोन आला आणि त्यांचा आवाज म्हणजे खूप गहिवरून आलं होतं, त्यांना हे त्यांच्या आवाजातून कळत होतं. आणि त्या म्हणाल्या की ताई, तुमचा कार्यक्रम ऐकताना जगणं सुसह्य होतं. तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा इतकी सुंदर पावती कशी आणि कुठून मिळेल आणि याच्यापेक्षा आणखीन काय बक्षीस असू शकतं आपल्या कष्टांना, मेहनतीला. कोविडच्या काळामध्ये कार्यक्रम बंद होते. थोडासा 1 तासाभराचा अवधी आम्हाला मिळायचा, त्याच्यामध्ये आम्ही कोविडच्या संदर्भातले कार्यक्रम जास्तीत जास्त करत होतो. जेव्हा वनिता मंडळ आम्ही तेव्हा सुरू केलं, तेव्हा डोंबिवलीच्या एक श्रोत्या आहेत, लता नाईक. पहिले आम्ही डायल इन एक केलं की यामध्ये लोकांना सांगावं की आमचा कार्यक्रम आता सुरू करतोय आम्ही. पहिला फोन त्यांचा होता आणि त्या म्हणाल्या, ताई, आज माझ्या घराला घरपण आलं. तर यासारख्या कॉम्प्लिमेंट्स देणारे श्रोते आहेत आणि हे सगळं लक्षात आलं की हे आपल्या रोजच्या जगण्यातलं सगळं आहे आणि म्हणून हे लोकांना आवडतं. ही आकाशवाणीची फार मोठा हा USP किंवा खासियत आहे की त्यामध्ये जे काही घडत असतं ते कुठल्या तरी वेगळ्या जगातलं, चकचकीत, जे आपण जगत नाही तसं नसतं, तर आपल्या रोजच्या जगण्यातलं असतं, म्हणून ते लोकांना आवडतं. तर अशी आपली सगळ्यांची आकाशवाणी निरंतर बहरत फुलत राहो, ह्याच आजच्या दिवशी मनोभावे मनापासूनच्या सदिच्छा. जागतिक रेडिओ दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. श्रोतेहो, आज भारतात 23 भाषांमध्ये 415 रेडिओ स्टेशनसह ऑल इंडिया रेडिओ ही जगातल्या सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण सेवेपैकी एक बनली आहे. भारतात 528हून अधिक कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स लोकशाहीचा आणि तळागाळातील संवादाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनली आहेत. श्रोतेहो, येणाऱ्या काळात AIच्या साथीनं रेडिओचं काम अधिक सोपं होईल, पण रेडिओचा जो जिवंतपणा, जी माया आणि जो विश्वास एका मानवी आवाजात असतो, तो आवाज कोणतंही मशीन देऊ शकत नाही, एवढं मात्र नक्की. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अभय धुमाळ.